ऐन लोकसभा निवडणुकीत कांद्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये रणकंदन होतोय। कांदा निर्यातीवरील बंदी उठवल्यानंतर काही कभी खुशी कहीं गम अशी परिस्थिती सध्या पाहायला मिळते। पाहूया। ऐन लोकसभा निवडणुकीत प्रचार शिगेला पोहोचलेला असताना कांद्यावरून रणकंदन होताना दिसते। राज्यातल्या कांद्यावरील निर्यात बंदी न उठवता गुजरातमध्ये उत्पादित होणाऱ्या जवळपास 2000 मेट्रिक टन पांढऱ्या कांद्याच्या निर्यातीला केंद्रानं परवानगी दिल्यानंतर राज्यात विरोधक चांगलेच आक्रमक झाले। मोदींना गुजरातचा पांढरा कांदा प्रिय असून महाराष्ट्राचा कांदा सडवा आणि महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांची अडवणूक करा असं केंद्र सरकारचं धोरण असल्याची टीका संजय राऊतांनी केली। गुजरातचा व्यापारी महाराष्ट्रात येतो, कांदा खरेदी करतो, तो गुजरातला जातो। तिथून हा कांदा आता निर्यात बंदी उठवल्यामुळं परदेशात नेणार, म्हणजे गुजरातचा पांढरा कांदा हा मोदींना प्रिय आणि महाराष्ट्राचा कांदा हा रस्त्यावर फेका। तर मोदी सरकारला फक्त गुजरातच्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या हितसंबंधाची चिंता असल्याचं या निर्णयानं दाखवून दिले असं सांगत आता मतं मागायला गुजरातला जा, इकडे येऊच नका असा थेट हल्लाबोल अमोल कोल्हेंनी केलाय। भाकरी महाराष्ट्राची खायची, चाकरी गुजरातची करायची, ही जर यांची नियत असेल तर महाराष्ट्रातल्या प्रत्येक शेतकऱ्याने, शेतकऱ्याच्या लेकराने हा प्रश्न विचारला पाहिजे की जर आमच्या कांदा उत्पादक शेतकऱ्याच्या ताटात तुम्ही माती कालवता आणि भलं जर तुम्ही गुजरातच्या कांदा उत्पादक शेतकऱ्याचं करता तर कशाला येतं आमच्याकडे मतं मागायला? जा ना, सगळं जाऊन गुजरातमध्येच तिकडेच मतं मागा। विरोधकांच्या विरोधाची धार आक्रमक होताच तिथं कोल्हापुरात मोदींच्या सभेपूर्वी राज्यातल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळालाय। राज्यातील 99,150 मेट्रिक टन कांदा निर्यातीस केंद्रानं परवानगी देऊन विरोधकांच्या विरोधाची धार बोथट करण्याचा प्रयत्न केलाय। ज्या पद्धतीने 1-1.5 महिन्यामध्ये त्यांनी जो 99,000 टन जेव्हा डिक्लेअर केलं, हे आतापर्यंत जर प्रायव्हेट व्यापारी असते तर हे 3 हप्त्यामध्ये झालं असतं। परंतु त्यांची जी सिस्टीम आहे त्या सिस्टीममध्ये बऱ्याचशा त्रुटी आहेत। तर केंद्राचा हा निर्णय म्हणजे शिळ्या कढीला ऊत आणण्याचा प्रकार असल्याचं कांदा निर्यातदारांचं म्हणणं आहे। हे सगळं ते शिळ्याकडेला ऊत सारखंच आहे। ही जी गोष्ट आहे ही 1-1.5-2 महिन्याआधी जेव्हा गव्हर्नमेंटने केलं तीच गोष्ट आता ते सांगतायत आणि अजून डीजीएफटीला असं कोणतंही नोटिफिकेशन आलेलं नाही। केंद्र सरकारचा हा निर्णय म्हणजे उशिरा सुचलेलं शहाणपण असल्याची टीका शेतकरी नेत्यांकडून केली जाते। निर्यात इतकी करायची ज्याच्यामुळे प्रत्यक्षात शेतकऱ्यांना कोणताही दिलासा मिळणार नाही, निवडणुकीत मात्र त्याचा फायदा मिळेल यासाठी त्याचा प्रचार मात्र जोरशोर से करायचा, ही केंद्र सरकारची रणनीती आहे। शेतकरी विरोधी अशा प्रकारची ही रणनीती आहे। केंद्र सरकारने या प्रकारचे डावपेच थांबवावेत। ऐन लोकसभा निवडणुकीत कांद्याचा मुद्दा उपस्थित झाला नाही, याचा परिणाम राज्यातल्या मतदान टक्केवारीत जाणवण्याची शक्यता ही वर्तवली जाते। तेव्हा आता हा कांदा कोणाला रडवणार हे येणाऱ्या काळातच स्पष्ट होणार आहे। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।